माहित नाही सांगतो मी. गव्हर्नमेंट GR काढलेला आहे. या GR मध्ये समजा पाठ्या अगोदरच्या पूर्वी काय होतं, 1952च्या पुराव्यासाठी जर शेती मूळ जिल्ह्यातला जिथं तुमचं वास्तव्य होतं त्या ठिकाणी जी जमीन आहे त्या ठिकाणी, त्याच्या व्यतिरिक्त गाव नमुना 14 जी अन्नाभाऊ डॉक्टर अन्नाभाऊ साठे की आज जयंती के उपलक्ष्य में आप देख रहे हैं वातावरण है। हमारे कांग्रेस के सभी कार्यकर्ता हैं यहाँ पर। डॉक्टर प्रियतमा सावंत है, उन्होंने मेडिकल कैंप लगाया हुआ है और भी कार्यकर्ता हमारे बाकी के लोग नाश्ता बांट रहा है, कोई पानी बांट रहा है, कोई अलग अलग तरीके का कुछ न कुछ कर रहे हैं। पूरे इसमें उत्साह का वातावरण है। दूसरा जो सबसे विशेष रूप से मैं एक मांग दोबारा करना चाहूँगा, जो हमारी मुंबई अध्यक्षा वर्षाताई गायकवाड़ जी ने सांसद ने रखा है, लोकशाहीर अन्नाभाऊ साठे को भारत रत्न के अवार्ड से विभूषित सम्मानित करना चाहिए। ये हमारे अध्यक्षा और खासदार वर्षाताई गायकवाड़ जी ने किया था। आज हम आपके चैनल के माध्यम से वो मांग दोबारा यहाँ कर रहे हैं। आज ये उनको सच्ची श्रद्धांजलि होगी। अभी लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीनिमित्त सगळ्यांना आधी हार्दिक शुभेच्छा देते। आणि आम्ही नेहमी काही ना काही उपक्रम राबवत असतो आणि मागच्या वर्षीपासून आम्ही हा उपक्रम चालू केला आहे आणि आम्ही मेडिकल कॅम्प तर करत असतो, पण यावर मागच्या वर्षीपासून आयुर्वेदिक मेडिकल कॅम्प आम्ही करतोय। एक आयुर्वेदिक डॉक्टर असल्यामुळे आयुर्वेदाचा प्रसार करणं आणि त्याचबरोबर समाजकार्य देखील करणं ह्यांची अशी सांगड घालून हा उपक्रम आम्ही राबवत आहोत आणि लोकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय। मागच्या वेळेस जवळजवळ 200 लोकांनी या सेवेची हे घेतली होती, तर आणि ह्यावेळेस देखील तसाच प्रचंड प्रतिसाद आम्हाला मिळतो आहे। आज अण्णाभाऊ साठे यांची 104वी जयंती आहे आणि मोठ्या उत्साहाने पूर्ण समाजातली लोक आणि सर्व बांधव या ठिकाणी त्यांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी चेंबूरच्या सुमननगरच्या पुतळ्याच्या इथे आलेले आहे आणि आमच्या मुंबई काँग्रेसच्या तर्फेही त्यांना आमचे खजिनदार संदीप शुक्लाजी आलेले आहेत आणि सर्व कार्यकर्ते आलेले आहेत। आज आपण बघितलं अण्णाभाऊ साठे यांचं योगदान पूर्ण देशाला माहिती आहे। फक्त 3री शाळा शिकूनही त्यांनी एवढं चांगलं फकीरासारखं काव्य लिहिलेलं आहे। एवढं मोठं त्यांचं चळवळीमध्ये एवढं योगदान आहे। पोवाडे एवढे गायलेले आहे शिवाजी महाराजांवरती आणि अण्णाभाऊ साठे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भरपूर मानायचे, त्यांचे शिष्य होते आणि त्यांचीच वाणी ते नेहमी बोलायचे पूर्ण जगभरामध्ये। आज आपण पाहिलं, आज आमच्या मुंबई काँग्रेस अध्यक्षा प्रोफेसर खासदार वर्षाताई गायकवाड यांनी जे कालच संसदेमध्ये एक मागणी मागितली आहे की अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार हा मिळालाच पाहिजे आणि हा खरोखरच मिळाला पाहिजे। आमच्या सर्व लोकांच्या तर्फे आमच्या अध्यक्षा वर्षाताई गायकवाड यांच्यामार्फत जी मागणी आहे ती आम्हीही मागणी करत आहे आणि अण्णाभाऊ साठे यांना हा भारतरत्न पुरस्कार मिळावा हे त्यांच्यासाठी खरी श्रद्धांजली असेल। धन्यवाद।